बुलढाणा शहरातील इक्बाल नगर येथील उर्दू प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला। बोगस मतदानाच्या संशयावरून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काही जणांना पकडताच जमाव जमा झाला आणि परिस्थिती ताणली। पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला असून स्थिती सध्या नियंत्रणात आहे। बुलढाणा शहरातील निवडणूक प्रक्रियेदरम्यान आज इक्बाल नगर परिसरात मोठी खळबळ उडाली। उर्दू प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत 3 ते 4 जणांना रंगेहात पकडले। त्यांना चोप दिल्याची माहिती मिळताच तणाव वाढला आणि काही वेळातच मोठा जमाव मतदान केंद्राबाहेर जमा झाला। जमावाचा वाढता राग आणि वाढलेला गोंधळ पाहता पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला। पोलिसांची कृती सुरू होताच परिसरातील नागरिक आणि जमलेला जमाव मागे हटू लागला। घडामोडींची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले असून बोगस मतदानाच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचंही प्रशासनाकडून समजत आहे। मतदान सुरळीतपणे पार पडावं यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बुलढाण्यातील या प्रकरणाने निवडणूक प्रक्रियेतील तणावाचं वातावरण अधिकच गहिरे झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे। काय नेमका प्रकार मतदार होते, अंदर गेले, डायरेक्ट शाई लावली। मी त्याला अडवायला गेलो तर त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली। मी त्यांना दोघांना पण शाई मारून सही मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं। ते पळून गेले इथनं। एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच्या खिशातलं काढलेलं आधार कार्ड